नदीवरील कुंडमळा पूल पडतानाचा फोटो समोर आलाय। कुंडमळा पूल कोसळून दुर्घटना झाली होती। मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक हे वाहून गेले। यापैकी 4 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल पडतानाचा फोटो आता समोर आला। धक्कादायक अशी ही दृश्य आहेत। कुंडमळा पूल कोसळून ही दुर्घटना झाली होती, त्या ठिकाणचा हा फोटो सुद्धा आता समोर आला। धक्कादायक अशी दृश्य या ठिकाणी आता समोर आले आहेत। इंद्रायणी नदीवरील ही दृश्य आहेत। कुंडमळा पूल खरं तर दुःखद अशी या ठिकाणी दुर्घटना घडली। पूल पडतानाचा हा फोटो आता समोर आला। इंद्रायणी नदी पात्रामध्ये पुन्हा आता शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। बोटीच्या माध्यमातून नदीपात्रात वाहून गेलेल्यांचा शोध सुरू आहे। कुंडमळामधील पूल कोसळून ही दुर्घटना झाली होती, त्या ठिकाणी अद्याप सुद्धा आता शोध मोहीम सुरूच आहे। बोटीचा उपयोग करत बोटीच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या लोकांचा त्या ठिकाणी शोध सध्या सुरू आहे। इंद्रायणी नदीपात्रामध्ये पुन्हा एकदा आता शोध मोहीम सुरू आहे। पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून 4 जण ठार झालेत। 51 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर 2 जण हे बेपत्ता असल्याची माहिती आहे। 37 जणांवर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। 51 जणांना वाचवण्यात यश आलंय। पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून तब्बल 4 जण यामध्ये ठार झालेत। ही तिन्ही दृश्य आपण पाहतो। इंद्रायणीवरील पूल कोसळला त्या ठिकाणची दृश्य आहेत। त्या ठिकाणी वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, तर रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी बचाव कार्य सुरूच होते। 2 जण अजून सुद्धा बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। बोटीच्या माध्यमातून या वाहून गेलेल्या व्यक्तींचा सध्या शोध घेण्यात येतो। पुण्याच्या कुंडमळा पुलाची ही दुर्घटना, त्यामध्ये 51 जणांना वाचवण्यात यश आलं। मावळ पूल दुर्घटनेत बाप आणि लेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। इंजिनियर रोहित माने आणि मुलगा विहान या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रोहित माने हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड उद्योजक नगरी ते स्थायिक होते। ते मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। रविवार असल्याने पत्नी शमिका आणि मुलगा विहानसह फिरण्यासाठी कुंडमळ्यावर आले, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली। पूल तुटला तेव्हा माने कुटुंब हे लोखंडी पुलावर होते। रोहित माने मुलगा विहान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। पत्नी शमिका माने मात्र या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्यात। शमिका यांच्या पायाला मात्र मोठी जखम लागली, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे।